नमस्कार इतिहास मित्र हो, मी हनुमंत बोराटे गडकोटाचे भ्रमणी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मी सहर्ष स्वागत करत आहे। आज या छोटेखानी व्हिडिओमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्यावरती लांछनास्पद आरोप करणारे बखरकार, नाटककार मग ते राम गणेश गडकरी असो, बखरीमध्ये मल्हार रामराव चिटणीस यांची चिटणीस बखर असो, त्यांनी जे संभाजी महाराजांच्यावरती किंवा इतरही काही इतिहासकारांनी बखरकारांनी संभाजी महाराजांच्यावरती लांछनास्पद आरोप केलेले आहेत, ते सर्व आरोप पुराव्यानिशी खंडन करून खरा संभाजी तुम्हाला आम्हाला महाराष्ट्राच्या जनतेसमोर, भारताच्या लोकांसमोर, जगाच्या कानाकोपऱ्यात संभाजी महाराजांचं निर्विवाद असलेलं स्थान बळकट करून पुराव्यानिशी त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप फेटाळून लावणारे असे महान इतिहासकार कोण आहेत? तर ते महान इतिहासकार म्हणजे कै श्री वा सी बेंद्रे, म्हणजेच कै श्री वामन सीताराम बेंद्रे सर होत। यांनी सन 1920ला राजे छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरती ग्रंथ लिहायला आणि कागदपत्रे जुळवायला सुरुवात केली। ही त्यांनी आपल्या आयुष्याची 40 वर्ष खर्च केली आणि 1960मध्ये त्यांचा ग्रंथ पूर्ण झाला आणि 1960मध्ये ग्रंथ पूर्ण झाल्यानंतर तो प्रकाशित करण्यात आला। त्यानंतर बऱ्याच इतिहासकारांनी छत्रपती संभाजी महाराजांचं चरित्र लिहिलं। त्याच्यामध्ये डॉक्टर कमल गोखले यांचा शिवपुत्र संभाजी असो किंवा विजय देशमुख यांचा शंभू छत्रपती असो, शिवाजी सावंत यांचं छावा असो, IAS ऑफिसर श्री विश्वास पाटील यांचा संभाजी असो, प्राध्यापक नामदेवराव जाधव यांचा खरा संभाजी असो, या सर्व इतिहासकारांनी कै श्री वामन सीताराम बेंद्रे यांनी लिहिलेले संभाजी महाराजांचं चरित्र, ह्या सर्वांनी हे संभाजी महाराजांचं चरित्र लिहायला आधार हा कै श्री वाशी बेंद्रे सरांचाच घेतलेला आहे असं आपल्याला ठामपणे म्हणता येईल। असे हे थोर इतिहासकार ज्यांनी संभाजी महाराजांच्या वरती लांछनास्पद केलेले आरोप पुराव्यानिशी खोडून त्या ठिकाणी खरा संभाजी महाराष्ट्राच्या जनतेसमोर, भारताच्या जनतेसमोर आणि जगासमोर आणला, ते महान इतिहासकार वामन सीताराम बेंद्रे यांना आमचा मानाचा मुंद्रा। जय शंभूराजे, जय शिवराय।